नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी गावी आलो आहे आणि गावचा फेरफटका. चला आपण जंगलामध्ये जाऊया, जरा फिरून येऊ. संध्याकाळी मला वाटतं 5 वाजलेत. बघूया आपल्याला काय भेटतं, काय कोकणचा रानमेवा काय दिसतो का तो बघूया. तर मंडळी, ह्या वर्षी आहे ना आमच्या गावाकडे रत्नागिरी गुहागरमध्ये मोस्ट ऑफ आमच्या भागात आंबे असे बिलकुल लागलेले नाहीत. रायवळीसुद्धा नाही आणि हापूस आंबेसुद्धा नाहीत. काजू थोड्याफार लागल्या, पण हापूस आंबे बिलकुल नाही. बघूया इकडे काय बघायला मिळतं. समोर पाहू शकता, जो समोर डोंगर आहे ना, तिकडे रामानेवाडी. मित्रांनो, कोकणची काळी मैना म्हणून पाहू शकता करवंद. आता थोड्याच दिवसामध्ये आहे ना पिकून जातील करवंद. हे पहा, गोड आहे. मस्त आहे. मित्रांनो, करवंदाचं आहे ना नवं केलं अजून आहेत बघा या साईडला. मस्त आहे, गोड आहे. तर मंडळी पाहू शकता की किती करवंद लागले बघा. भरपूर अशी करवंद एकाच फांदीला लागले आहेत. चला आणखीन पुढे पुढे जाऊया, काय बघायला मिळतं बघूया. मित्रांनो, ही सर्व आहे ना आमची जमीन. मित्रांनो, आता शेती कमी झाली ना, त्याच्यामुळं ही झाडं झुडपं तोडत नाही, जंगल झाले पूर्ण. मित्रांनो, आणखीन एकदा पाहू शकता, हे अन्नीची झाड आहेत आणि ह्याच्यावर ते अन्न बघा किती लागले आहेत. चला आपण आता टेस्ट करूया. हे भरपूर खाल्ले ना मित्रांनो, जीभ पूर्ण निळी निळी होते. थोडीशी घरी घेऊन जाऊया. मित्रांनो, आणखीन एकदा पुढे आलो ना, करवंद बघा कशी लागले आहेत. आता आपण हे खाणार आहोत. तर मंडळी आहे ना, मी काजू लावलेल्या. इकडे पाहू शकता काजूची झाडं.
मित्रांनो, आईनं थोड्याफार काढल्या काजू, थोड्याफार मी पूर्णच काढल्या. हे पहा किती मोठे झाले. इकडून जाऊया. मित्रांनो, काजू नाही आहेत, काजू आता संपल्या. आईनं होत्या तेवढ्या काढल्या. या बघा, ह्या सर्व ना मी माझ्या लहानपणी असताना या काजू लावल्या. मित्रांनो, फिरत फिरत आहे ना, माझं एक आवडतं ठिकाण म्हणजे धारदेव. मी इकडे आलो ना की धारदेवाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. चला तुम्हाला दाखवतो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच आहे, पण आता आलो आहे तर आता पुन्हा एकदा. छोटंसं मंदिर आहे आपलं धारदेवाचं, पाहू शकता समोर धारदेव. चला आपण दर्शन घेऊया जवळून. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आमचं धारदेवाचं मंदिर. शांत ठिकाण. हे पहा, परवा गुढीपाडवा जो झाला ना, तेव्हा आमची वाडीची पालखी असते भैरीदेवीची, ती इकडे आणतात आणि हे साफसफाई सर्व करतात लहान मुलं. हे बघा धारदेव. आई सुखी ठेव ग माऊले. मित्रांनो, हेच ते ठिकाण एकदम शांततेचं, मला माझ्या अगदी आवडीचं. इकडे कोणी येत नाही जात नाही, एकदम शांत निवांत, खूपच भारी. तर मित्रांनो, असा होता हा जंगलातला फेरफटका. आणि आत्ता आपण घरी जाऊया. घरामध्ये पण छोटी मोठे कामं असतात. तर मित्रांनो, आता मी घरी जायला निघतोय. मित्रांनो, हे पाहू शकता, हे आहे ना, हे छोटंसं आंब्याचं झाड आहे. रायवळ आहेत. एक फळ आहे ना, एकदम छोटंसं असतं, पण एवढं गोड आहे ना तो आंबा. आता सध्या लागतो की नाही हे माहीत नाही, यावर्षी तर नाही लागला.
तर मित्रांनो, हा फेरफटका झालेला आहे आत्ताचा. असा होता हा ब्लॉग. याच्यामध्ये तुम्हाला कोकणी रानमेवा पाहायला मिळाला, धारदेवाचं मंदिर पाहायला मिळालं. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. हा व्हिडिओ मित्र आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे मलासुद्धा थोडा फायदा होईल त्या गोष्टीचा. तर भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. आणि हो, येवा कोकण आपलंच असा. थँक्यू.